तुम्हालाही माझ्यासारखी चिंच खायला खूप आवडते का? आणि जर वर्षभर चिंच साठवून ठेवता आली तर कितीच छान ना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही चिंच वर्षभर कशी साठवून ठेवायची हे बघणार आहोत. अजिबात काळी न पडता किंवा खराब न होता आपण ही चिंच वर्षभर ठेवू शकतो. आपल्या स्वयंपाकात चिंच खूप महत्त्वाची असते. सांबार, आमटी, चटणी, पाणीपुरीचं पाणी अशा अनेक पदार्थांमध्ये चिंचेचा वापर केला जातो. पण चिंच नीट साठवली नाही तर ती लवकर खराब होते. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे चिंच वर्षभर ताजी कशी ठेवायची, एकदम सोपी पद्धत. सर्वात आधी आपण चिंचेवरचं साल काढून घ्यायचं आहे आणि त्यावर असलेल्या रेषासुद्धा अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता सर्व चिंच मी या ठिकाणी स्वच्छ करून घेतलेली आहे. चिंच स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला त्यामधले चिचुकळे काढून घ्यायचे आहे. म्हणजेच त्यामधले बी काढून घेणार आहोत. तुम्ही चाकूच्या साहाय्याने सुद्धा काढू शकता किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुद्धा तुम्ही हे बी काढू शकता. चिंच वर्षभर टिकवण्यासाठी यामधले बी काढणे आणि अगदी स्वच्छ चिंच वापरणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर यामध्ये एकही आपण चिंच खराब अशी घेतली तर ती वर्षभर साठवली जाणार नाही आणि त्यामुळे दुसऱ्याही चिंच आपल्या खराब होतील. अशा पद्धतीने मी सर्व चिंच स्वच्छ करून व त्यामधले बी काढून घेतलेले आहे. आता आपले चिंच वर्षभर साठवण्यासाठी तयार आहे. यामध्ये मी आता मीठ घालत आहे. मीठ घातल्याने आपले चिंच लवकर खराब होत नाही आणि वर्षभर खूपच छान फ्रेश असे टिकून राहते. आता हे मीठ आपण व्यवस्थितपणे सर्व चिंचेंवरती लागेल अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मीठ लावून झाल्यानंतर आपण याचे अशा प्रकारे गोळे करून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर साठवून ठेवली ना तर चिंच अजिबात काळी पडत नाही आणि खराब देखील होत नाही. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मीठ घुसळून त्यामध्ये आपण आता याचे गोळे करून घेत आहोत. गोळे करून झाल्यानंतर आपण हे चिंच हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहोत. फ्रीजमध्ये ठेवली ना तर अजिबात देखील काळी पडणार नाही. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने एकदा तुमची चिंच वर्षभर साठवून बघा. बरेच जणांना गोळे केल्यानंतर त्याला उन्हामध्ये वाळवतात, पण खरं म्हटलं तर त्याची काही गरज पडत नाही. तुम्ही जर व्यवस्थित असे हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये जर चिंच ठेवली ना तर ती वर्षभर खूप छान टिकून राहते आणि काळी देखील पडत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.